नमस्कार, गोदावरी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण बनवूया पोह्याची कुरडई. तर सर्वप्रथम मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहे, तर ते आपण स्वच्छ चांगले धुवून घेऊया. तुम्ही बघू शकता चांगले स्वच्छ धुवून झालेले आहे. मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर त्याच्यावरती थोडं अजून पाणी आपण शिंपडून घ्यायचं आणि याच्यावर ताट झाकायचं आपण आणि 15 ते 20 मिनटं आपण याला चांगलं झाकून ठेवूया. 15 मिनटं झालेली आहेत. तर आपण बघूया आपले पोहे चांगले भिजलेले आहेत. तर मी एका डिशमध्ये काढून घेते आधी. तुम्ही बघू शकता मी पुरणयंत्र जे चाळण आहे त्याच्यामध्ये पोहे भिजवलेला आपण घेतलेला आहे. तर आपण पुरण जसं वाटतं तसंच त्या प्रकारेच ह्याला बारीक करून घ्यायचं. याच्यावरती असं खाली एकसारखं पडते. तुम्ही बघू शकता असं मी सर्व पोहे बारीक करून घेते. आपलं बारीक करून पोहे झालेलं आहे. तर त्याच्यात चवीनुसार मीठ, त्याचप्रमाणे 1/2 टेबलस्पून पापडखार त्याच्यात आपण ॲड करूया आणि थोडंसं चांगलं आपण मळून घेऊया, एकजीव करूया. आणि चांगलं मळून झाल्यानंतर आपण याच्या कुरडई पाडायला घ्यायचं. शेवगा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण असं पोह्याचं मिश्रण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण आणि याला झाकण लावूया. तुम्ही बघू शकता की शेव त्याची छान अशी पडलेली आहे. अशा प्रकारे मी सर्व कुरडया तयार करून घेते. तुम्ही बघू शकता पोह्याची आपली कुरडई पूर्णपणे मी कागदावर करून घातलेली आहे. याला मी 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगलं कडक वाळवून घेते. बघू शकता तुम्ही कशी छान अशी झाली पांढरी शुभ्र आपली पोह्याची कुरडई झालेली आहे. तुम्ही बघू शकता अर्धा किलो पोह्याचे आपले थाळी भरून कुरडई झालेली आहे. तसं आपण ते सर्व आता तळून घेतलेलं आहे. तर आपण कुरडई तळून घेऊया. तुम्ही बघू शकता पांढरी शुभ्र कशी कुरडई आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.